आरएसएसच्या कार्यक्रमाला सलमान गेला तर बिघडलं कुठं? सलमान भारतीय संस्कृती मानतो. एकनाथ शिंदे यांच्याकडून सलमानच्या उपस्थितीचं समर्थन. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका. पुरंदर विमानतळाला मान्यता मिळाली. पुरंदर विमानतळाच्या साठी लवकरच जमीन अधिग्रहित केली जाणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शरद पवार यांना फोन. फोनवरून मोदींकडून पवारांच्या तब्येतीची विचारपूस. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट. पहाटे दिल्लीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला. पतीच्या निधनानंतर मिळालेली जबाबदारी स्वीकारण्यासाठी सुनेत्रा पवार मंत्रालयात. जबाबदारी स्वीकारणाऱ्या आईला बघून पार्थ भावूक. सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवारच्या डोळ्यात अश्रू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी घेतलं विघ्नहर्त्याचं दर्शन. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी सुनेत्रा पवार मंदिरात. चंद्रपुरात भाजपाचा महापौर तर ठाकरे गटाचा उपमहापौर. भाजपाच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौरपदी. ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड. विकासासाठी एकत्र आलोय. सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर सूचक प्रतिक्रिया. काँग्रेस सोबत जाऊन फायदा नाही हे ठाकरेंना कळालेलं दिसतंय. परिणय फुके यांनी काढला चिमटा. चंद्रपुरात ठाकरे गटांनी भाजपाला पाठिंबा दिला. 1.25 वर्षाची पदं वाटून घेतली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे समीर राजूरकर. एमआयएमचे अशोक रंगनाथ हिवराळे यांचा केला पराभव. पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील. उपमहापौरपदी प्रमिला रविनाश पाटील. 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी झाल्या नियुक्त्या. रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचीच सत्ता. मंत्री भरत गोगावले यांचा दावा. सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवार गट आणि काँग्रेस एकत्र. सांगलीमध्ये सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार. आमदार विश्वजित कदम यांचा दावा. नाशिक शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर शिंदेंची मध्यस्थी. शिवसेनेतील वादावर एकनाथ शिंदे काढणार तोडगा. 12वीच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणाऱ्या पालकांची पळापळ. बीडमध्ये पालकच पोरांना कॉपी करायला करतायत मदत. सुप्रिया सुळे सासूबाई होणार. मुलगी रेवती अडकणार लग्नबंधनात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड. टेबलवर नाचू नका म्हटल्यानं कार्यकर्त्यांना आला राग. राज्यामध्ये 70,000 पदांसाठी नोकर भरती. लोकसेवा आयोगाच्या 20,000 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू.
12वीची परीक्षा राज्यभरात सुरू, लेखी परीक्षा 18 मार्च पर्यंत चालणार. नवी एसी लोकल नमुना चाचणी लवकरच होणार. 2.5 वर्षात अनेक एसी लोकल मुंबईच्या मार्गावर धावणार. धुळ्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण. बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस मुख्यालयावर होणार चाचणी परीक्षा. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबई सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या सुटणार. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय.